सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। महाराष्ट्र राज्याचे लाडके नेते आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या निधनाने वृत्त राज्यासह येवला व तालुक्यासह शोककळा पसरली आहे। आज राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या येवला येथील मुख्य जनसंपर्क कार्यालयात कार्यकर्त्यांच्या वतीने शोकसभेचे आयोजन करून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली आहे। यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी अजितदादा श्रद्धांजली अर्पण केले। प्रशासनावरील पकड आणि विश्वासाचा ध्यास असलेला एक खंबीर लोकनेता आपण गमावलाय, अशा भावना ज्येष्ठ नेते अंबादास बनकर यावेळी यांनी व्यक्त केल्या। दादांच्या कार्याचे स्मरण करून 2 मिनिटे स्तब्धता पाळण्यात आली आहे। येवला मतदारसंघातील विकास कामात दादांचे नेहमी सहकार्य लाभल्याचे पदाधिकाऱ्यांनी नमूद केले आहे। या प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे स्थानिक नेते, विविध सेलचे अध्यक्ष आणि मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते। सर्वांच्या डोळ्यात आपल्या लाडक्या नेत्याप्रती आदर आणि दुःखाच्या भावना या स्पष्ट दिसत होत्या। नेते आदरणीय अजितरावजी पवार काल मुंबईवरून पुण्याला येताना आणि पुण्याहून बारामतीला विमानाने जाताना अचानक विमानाचा अपघात झाला। त्यामध्ये आदरणीय अजितदादा पवार मृत्युमुखी पडले। महाराष्ट्राचं चालतं बोलतं मंत्रालय म्हणलं तर वावगं नाही, सर्वांचा आधार। आणि अजितदादा देवाघरी गेले हे मनाला पटत नाही, आपल्याला अजूनही पटत नाही की दादा वारले। आमचा दादा गेले, माझे गेले 40-45 वर्षापासून माझे संबंध होते। येवले तालुक्याशी आमचा अत्यंत घनिष्ठ संबंध आला होता। ते मतदारसंघ हा स्वतःचा समजत होते आणि मतदारसंघही त्यांना आपले दादा समजत होते। असा कर्तृत्ववान माणूस महाराष्ट्रातून गेल्यामुळं महाराष्ट्राची आणि आमची आपल्या सर्वांची फार मोठी हानी झालेली आहे। आपल्या सर्वांच्या वतीनं अजितदादांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि माझे 2 शब्द थांबवतो। जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी सचिन वखारे, येवला।